माझ्या चॅनलवरती सोलकडीची व्हिडिओ अपलोड झाली आहे। आधी माझी लेक मला बोलली टेक्निकल पद्धतीने जर फोडला तर अजिबात वेळ लागत नाही, एवढा त्रास तर मुळीच होत नाही। तर आज मी नारळ एकदम सोप्या पद्धतीने इथे फोडायला दाखवते। आणि ह्याला कोयता म्हणतात, तुमच्याकडे कोयता नसेल तर तुम्ही विळ्याचा वापर करू शकता किंवा अशी लोखंडी पट्टी असते त्याचा वापर करू शकता। माझ्या लेकीने नारळ फोडलं त्या पद्धतीने नारळ नका फोडू, खूप त्रास होतो। तर हे बघा पद्धतीने नारळ खूप सोपा आहे फोडणं। हातावर मी नारळ घेतलेला आहे, फक्त इथे नारळ फुटलेला आहे। थोडेसे खाचेमध्ये सुरी किंवा असं काहीतरी हे केलं काय बघा, संपूर्ण पाणी नारळातलं आपलं निघालेलं आहे हे बघा। आणि नारळ इथे फुटलेला आहे आणि नारळ इथे फोडून झालेलं आहे। आणि ताजं नारळाचं पाणी